श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या चॅनलवर गिरनार पर्वत एक अद्भुत कहाणी हा प्रसंग बघणार आहोत. हा अनुभव मी फेसबुक पेजवर वाचला, जो अतिशय छान होता म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ज्या गृहस्थांनी हा अनुभव लिहिला ते गृहस्थ सांगतात, माझ्या ओळखीचे एक गुजराती ब्राह्मण शर्मा नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी मला सांगितलेली ही अनोखी कहाणी. शर्मा एक सत्वशील घराणे होते. त्या घराण्याची मुख्य स्त्री खूप धार्मिक वृत्तीची होती. ती खूप देवभोळी, देवधर्म मानणारी होती. विशेषतः ती दत्तप्रभूंबद्दल तिला जास्त आस्था होती. ती दत्तप्रभूंची अनन्य भक्त होती. तिच्या मुलाचे लग्न झाले. नवीन सून घरात आली. सुनेलाही देवाधर्माबद्दल ओढ वाटावी, श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्याविषयी प्रेम वाटावे, तिनेही दत्त महाराजांची भक्ती करावी असे तिला मनापासून वाटत असे. म्हणून तिने ठरवले की यावर्षी आपल्याबरोबर सुनेलाही गिरनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी घेऊन जायचं. गिरनार पर्वत हा खूपच घनदाट जंगल. त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी, जंगली श्वापदे, हिंस्र, पशु पक्षी असलेला भाग आहे. ठराविक मार्गाने व आखून दिलेल्या मार्गाने परिक्रमा करावी असा नियम आहे. त्या दोघी सासू सुना व इतर परिक्रमावासी मार्ग आक्रमण करीत असतात. सकाळपासून चालत असतात. रात्र होते. सर्वजण एका सुरक्षित स्थळी थांबण्याचा विचार करतात आणि विश्रांतीसाठी थांबतात. थोडा वेळ जातो न जातो तोच जंगली जानवर, हिंस्र पशूंची डरकाळी ऐकू येते. सर्व परिक्रमावासी एकमेकांकडे पाहत पाहत सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पळत असतात. कोण कुठे पळत आहे हे कोणाला समजत नसतं. जो तो स्वतःचा जीव कसा वाचेल या विवंचनेत असतो. त्या मायलेकीची ताटातूट होते आणि ती मुलगी परिक्रमावासी सोडून दूर जाते. भीतीने घाबरत ती एका झाडाजवळ उभी राहते. भीतीने तिच्या तोंडून एकही शब्द निघत नाही. रडत रडत ती देवाचा धावा करत उभी असते. समोरच झाडाजवळ काहीतरी हालचाल दिसते. जरा पुढे सरकत ती पाहते तर एक गोमाता तिथे उभी असते. ती थोडे धाडस करून पुढे जाते तर ती गाय ही पुढे पुढे चालू लागते. मनात ती विचार करते, ज्या अर्थी गाय आहे म्हणजे इथे जवळपास कुठेतरी मानवी वस्ती असावी. ती गाय पुढे आणि ती सून मागे मागे असे करत करत ती गाय एका गुहेबाहेर येऊन उभी राहते. गुहेच्या दरवाजाजवळ अंधुकसा उजेड दिसू लागतो. ती धिटाईने पुढे जाते व पाहते एक साधू ध्यानमग्न अवस्थेत बसून आहे. त्या साधूची दाढी त्यांच्या मांडीवर रुळत असते. हातात जपमाळ असते. ती तशीच अवघडलेल्या स्थितीत उभी राहते. थोड्या वेळाने साधू डोळे उघडून पाहतात आणि तिला विचारतात, तू इथपर्यंत कशी आलीस? ती घडलेला सर्व वृत्तांत सांगते. साधू म्हणतात, ठीक आहे, तू काही खाल्लं आहेस का? ती मानेनेच नकार देते. साधू म्हणतात, त्या कोपऱ्यात बघ, काही फळे आहेत, खाऊन घे. तिने बाजूच्या कोपऱ्यात पाहिले. मगाशी काहीच नव्हते आणि आता कशी फळं? पण जास्त विचार न करता ती फळं खाऊन घेते. महाराज म्हणतात, आता रात्र खूपच झाली आहे, झोपून घे. उद्या सकाळी पाहू काय करायचं ते. साधू महाराजांनी दिलेल्या सतरंजीवर ती आराम करते. पण ज्यावेळी ती सकाळी उठून बघते तर ती परिक्रमावासी यांच्या सोबत असते. परिक्रमावासी रात्री तिचा शोध घेतात, पण त्या निबिड अरण्यात तिला रात्रीच्या वेळेत शोधणार तरी कुठं? सकाळी ज्यावेळी तिला पाहतात त्यावेळी सर्वजण हैराण होतात. ती सर्वांना रात्रीची घटना सांगते. परिक्रमावासी ती गाय व ती गुहा शोधतात, पण त्यांना ना ती गाय दिसते, ना साधू, ना त्यांची गुहा दिसते. त्या घटनेनंतर ती सून दरवर्षी परिक्रमा करते, पण तो तिला असलेला पहिला अनुभव परत कधीच अनुभवता आला नाही. अशी ही श्री गुरुदेव दत्तप्रभूंची लीला आहे. परिक्रमा करताना परिक्रमावासी यांना खूप अनुभव पाहायला येतात, अनुभवास मिळतात. एक घटना दुसऱ्या घटनेसारखी समान कधीच नसते. सेवेकऱ्यांनो, बघा, त्या गृहस्थांनी अतिशय छान अनुभव शेअर केला व ही मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या सर्व भक्तांच्या पाठीमागे नेहमी उभे असतात. सेवेकऱ्यांनो, सदरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.